नमस्कार मंडळी, मी चैत्राली यमगर घेऊन आली आहे मोहब्बत कथा भाग 34. तर आपण आत्तापर्यंत भाग 33पर्यंत आलेलो आहोत. माझी ही नवीन टेक्निक तुम्हाला आवडते की नाही ते नक्की सांगा मी कमेंटमध्ये. मी स्वतः येऊन कथाकथन करणं हे तुम्हाला कितपर्यंत समजते, कितपर्यंत आवडते हे नक्की कळवा. चला तर मग आपण मोहब्बतच्या आत्तापर्यंत आपण कितव्या भागापर्यंत आलो आहे? 34व्या. तर ती आता पुढे काय विचार करते आपण पाहूया. नाही आरोही, तुला सत्या सरांचा विचार आता नाही करायचा. त्यांच्या आयुष्यात आता कुणीतरी आहे. परत परत ती सत्याचा विचार करत असल्याने मन तिचं तिलाच रागे भरत होतं. पण त्याच्या भोवती फिरणं न फिरणं हे काय तिच्या हातात होतं की तिच्या मनाच्या? मन तर आपलं स्वच्छंद उडणार असतं, हट्टी असतं. एखादी गोष्ट नको म्हटलं की तेच त्यालाही ती हवी असते. आणि आता आरोही तीच तरा झाली होती. ती जबरदस्ती स्वतःवर करत होती त्याच्या विचारांपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी. पण ते शक्य होणार होतं? मन तिचं अजून गुंतत चाललं होतं. शेवटी कंटाळून तिने FM लावलं तर तेच अभिजितचं गाणं लागलं होतं, लफ्जों में कह ना सकूं वालं. आणि आता तर ती जास्तच गुरफटून गेली. रात्रही बऱ्याच वेळाने तिला झोप आली. जेवायलाही ती आज खाली गेली नाही, मावशीने कितीही हाका मारल्या तरी. काय झालं मावशी, तुम्ही खूप परेशान दिसत आहात. रात्री बाहेरूनच हे दोघे जेवण करून आले होते आपल्या टीमबरोबर. त्यामुळे तेही दोघं रात्री जेवायला आले नसल्याने आरोहीबद्दल सत्याला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे नाश्त्यासाठी तो खाली आला तेव्हा मावशीची होणारी चलबिचल त्याला कळाली. तसं त्याने नाश्ता करत विचारले, हां, ते मॅडम खाली आल्या नाहीत नाश्ता करायला अजून? त्या आपल्या बोटाशी खेळत हळूच आवाजात बोलल्या, अहो येईल किती, उठली नसेल अजून. रुपालीने हसत मध्येच तोंड आपलं उघडलं. नाही, तसं नाही, म्हणजे इतका वेळ कधी झोपत नाहीत ना त्या. तरी पण त्या अजून काळजीत पडल्या होत्या. अहो मावशी, तिला भूक लागली की येईल चटकन, रुपाली तोंड वाकडं करत म्हणते. तिला त्या मावशीनेही सारखं सारखं आरोही केलेलं आवडत नव्हतं. खरं तर तिचा यात काहीच रोल नव्हता. पण सारखं आरोही आरोही हे नाव ऐकून ती आता पुरती वैतागली होती. जास्त करून जळतही होती तिच्यावर. अहो तसं नाही मॅडम. मावशींना आता कसं सांगावं कळत नव्हतं या दोघांना. रुपाली थांब जरा. त्यांची क्षणाक्षणाला होणारी अस्वस्थता सत्याला समजली तसं तो जरा रागातच रुपालीला बोलला, ज्यावर तिने अर्थात वाकडं तोंड केलं, पण शांत बसून आपल्या पुढ्यातला नाश्ता करू लागली. हा मावशी, आता बोला, काय झालं नक्की? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? त्याने प्रेमाने व आरोहीच्या काळजीने विचारले. ते साहेब, काल दुपारी तुम्ही दोघं गेल्यानंतर त्या त्याच्याकडे आणि रुपालीकडे एक नजर टाकतात. एकदाच कॉफी प्यायला खाली वळत्या. तुम्ही कुठे गेलात ते बी विचारलं, पण त्यानंतर परत आल्याच नाही. रातच्याला बघा, मी लय जेवणाला बोलावत होती, पण त्या नगं म्हणाल्या. आणि आता सकाळच्याला यायला पाहिजे होत्या ना इतका वेळात, तर अजून नाही आल्या. मावशीने कालपासून घडलेलं सगळं कथन केलं. ओ, आता त्याला तिचीही जास्तच काळजी वाटू लागली. काल खूप मोठा आघात झाला आहे तिच्यावर, त्यामुळे ती अशी अस्वस्थ असेल. तोही नाराज होत बोलतो. खरं तर तो वडिलांच्या खुनीबद्दल आत्तापर्यंत विसरून गेला होता असं नाही, पण ही नवीन केस ही इतक्या डेंजर वळणाची होती की रात्रभर तो कसं आणि काय करायचं यापुढे यांचाच विचार करत प्लॅन आखत होता रात्रभर. त्यामुळे बाकीचे विचार डोक्यातून तात्पुरते का होईना मनातून बाहेर पडले होते. पण आता मावशीने सांगितल्यावर त्याला काल दुपारचं घडलेलं क्लिक झालं. तसा तो बोलला, असं काय झालंय? आता थोडी रुपालीही टेन्शनमध्ये बोलली. तशी ती माणूस म्हणून चांगली होती, बस खूप श्रीमंत होण्याची स्वप्ने तारुण्य वयात होती आणि महत्त्वाकांक्षी होती. त्यात सत्य आता गरीब नसून चांगला श्रीमंत झालाय हेही तिला समजत असल्याने तो आपलाच व्हावा हा अट्टहासही होता. ते
आमच्या दोन्ही घराचे खरे खुनी सापडलं आहे. तिचे आजोबा बाळासाहेब परांजपे ह्यांचा हात होता यामागे. शिवाय त्यांनी एका त्यांच्या विश्वासू कामगारांच्या मदतीने केलं होतं. त्यांचंही काल निधन झालं. आम्ही कामठे सरांना कालच सर्व पुरावे फॅक्स केले आहेत. तो सर्व वृत्तांत या दोघींना सांगतो. मावशीलाही चांगलाच धक्का बसला होता, जसा पहिल्यांदा आरोही आणि सत्याला बसला होता तसा. आपले मालक असे असतील बाहेर यांची भनक त्यांनाही नव्हती. त्याही त्यांना देवमाणूस म्हणायच्या. तीही त्याच विचारात असल्याने मी तिला काल डिस्टर्ब केलं नाही. आणि आम्हालाही दुसरी केस होती मावशी. पण काळजी करू नका, मी पाहतो. तिला घेऊनच येतो नाश्ता करायला खाली. तो थोडं हलकं हसत म्हणतो. वय जा, बोलावून आणा त्यांना. त्या अशा नीच माणसासाठी आपण का आपलं खाणं सोडायचं? त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली आता तर. आरोहीसाठी त्यांना वाईट वाटत होतं, पण सोबत तिच्या आजूचा रागही उफाळून आला होता. अरे सत्या, तू कशाला जातोस? तिला भूक लागली की येईन ना ती. परत तोंड पाडून रुपाली मध्ये बोलतेस. त्याचं असं काळजी करणं आरोहीसाठी हे तिला काही पटत नव्हतं. तू तुझं तोंड बंद कर बाई, नाहीतर तो गिळ ना समोरचा नाश्ता. जिच्या घरात आपण राहतोय ती कालपासून जेवायला नाही. तिच्यावर एवढं मोठं संकट आले, कोणत्या मनस्थितीतून ती जात असेल याचाही तुला जरासुद्धा विचार येऊ नये. म्हणजे हद्द आहे. माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही तुझ्यात देव जाणे. तो आता जास्तच तिच्यावर उचकतो आणि रागात निघून जातो. हो, माझ्यातच माणुसकी नाही. ह्याला तिचा पुळका येतोय. प्रेमात हा पडलाय आणि मला म्हणे माणुसकी नाही. मावशी, मला चहा मिळेल ना आज तरी? तीही बडबडत आता मावशींवर रागात ओरडतेच जवळजवळ. हो हो, आणतेच म्हणत मावशी काय अजब मुलगी आहे असा चेहरा करून निघून जातात किचनमध्ये तिला चहा आणण्यासाठी. साहेब अजून कसे काय आले नाहीत? 10 मिनटं झाली असा विचार करत मावशी तिच्या रूममध्ये येतात, तर सत्या एकटाच रूममध्ये असतो. आरोही कुठेही दिसत नव्हती. तोही बेडवर बसून हातातल्या कागदाकडे नुसतं पाहत होता एकटं. साहेब, काय झालं? असं काहून बसला आहेसा? आणि आरोही मॅडम कुठेत? त्या सगळीकडे नजर टाकत बोलतात. ती इथे नाही मावशी. ती परत सकाळीच मुंबईला गेली आहे. तो पत्र त्यांच्यापुढे करत बोलतो. त्याही कागदाकडे नुसतं बघत बसतात. त्या निरक्षर असल्याने कागदावर काय लिहिले ते वाचता येत नव्हतं ना त्यांना. ती सकाळीच लवकर गेली असं लिहिलं आहे. मी सरांना आमच्या केलाय मेसेज. बघू आता त्यांचा फोन आल्यावर कळेल ती व्यवस्थित पोचल्याचा. तो नाराजीच्या सुरात बोलतो. पण तो मनातून खूप चिडलाही होता की त्याला काहीच न सांगता न कळवता ती अशी गेल्याने. रुपाली, आर यू रेडी? टीम सत्या आणि रुपाली आता सकाळीच पुण्याजवळच्या शिवापूर या गावात आले होते. खरं तर सत्याचा आज बिलकुल मूड नव्हता. त्याचं मन आरोही मुंबईत पोचली असेल ना याच्याकडेच लागून राहिलं होतं. त्यात कामठे सरांनीही अजून त्याचा मेसेज पाहिला नव्हता ना त्यांचा कॉल उचलला होता. आरोहीसुद्धा आपला फोन स्विच ऑफ करून मेन्शनवर ठेवून गेली होती मुंबईला. त्यामुळे त्याची चिडचिड सोबत काळजीही वाढत होती तिच्याप्रती. पण ही केस ही महत्त्वाची असल्याने तो लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत होता. ते सर्व दुपारी आले होते या गावात. येस सर, आय एम रेडी, रुपाली बोलते. तिचा कॉन्फिडन्स लेवल आता हाय होता. तिने साडीच्या पदराने पूर्ण चेहरा आपला झाकून घेतला होता. कुणालाही तिचं तोंड दिसू नये याची तिने पूर्ण काळजी घेतली होती. कॅमेराही सोबत तिने व्यवस्थित 2 अशा ठिकाणी लपून ठेवले होते की सहजासहजी कुणालाही कळता कामा नये. अर्थात ही सगळी खबरदारी सत्यानेच घेतली होती तिच्याबाबत. ओके देन, अवर मिशन ऑन. तो सगळ्या टीमकडे अंगठा आपला दाखवत बोलतो. तसं सगळ्यांची प्लॅनप्रमाणे पांगापांग होते. सगळे इतका वेळ वेशीवर होते गावाच्या. आता तेच सगळे गावात शिरले. काय होणार होतं त्यांच्यासोबत? मिशन पूर्ण होईल का ही येणारी वेळच ठरवणार होती. शिवापूर पुणे जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. 1000 कुटुंब तिथे एकत्र होती. पण त्यांच्यातील प्रत्येक घरातील 2-3 का होईना पुण्यात कामाला होती. रोजचं अपडाऊन शक्य नसल्याने तरुण मुलं पुण्यातच राहत होती, तर त्यांची बायका, मुलं, म्हातारे, आईवडील गावात राहत होते. आहे तेवढ्या शेतीत, नाहीतर मिळेल ती मजुरीचं काम करून
बायका इथे राहून आपल्या सासू सासऱ्यांचे देखभाल करत आपल्या नवऱ्याला मदत करत होते. गावात एकच हॉस्पिटल, लहान मुलांसाठी 10वीपर्यंत शाळा फक्त. या गावात अनुसूचित जमातीची लोकं मात्र जास्त राहत होती, शिक्षणापासून वंचित राहिलेली. त्यामुळे अंधश्रद्धाही गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यातच 10 दिवसापूर्वी अचानक गावातच 2 खून झाले होते असं गावकऱ्यांना वाटत होतं. कारण कळालं नव्हतं अजून, पण गाव पोलीस पाटील आणि सरपंचांना तो खून नसून आत्महत्या असावी अशी दाट शंका वाटत होती. पण तरीही तरुण वर्गाच्या आग्रहाखातर ह्याची तपासणी करण्यासाठी मुंबईवरून पोलीस बोलवण्याची मागणी झाल्याने कामठे सरांनी आरोही व सत्याला पाठवले होते. पण आरोही आली नव्हती सोबत. राठोड, बातमी खरी आहे ना? गावात शिरताच एका ठिकाणी सत्याने आपल्या सहकार्याला विचारले. हो सर, ते 2 तरुण मुलांचा खून नरबळीसारख्या अंधश्रद्धेतून त्यांचे खून झाले आहेत. पक्की खबर आहे, राठोडने हळूच आवाजात सांगितले. राठोड, श्रीशांत आणि कमल असे 3 सहकारी मुंबईवरून आले होते सत्या व रुपालीला मदत करायला. पण मग तसं पोलीस पाटील यांनी नोंद का करून घेतली नाही? त्याने आपली शंका उपस्थित केली. ते सर्व गावच्या चौकीत होते. सत्यासमोर पोलीस पाटीलही होते. त्यांनी आपली मान खाली घातली. साहेब, गावात नरबळीमुळे खून झाला आहे अशीच बातमी जर पसरली तर उगाच लोकांच्या मनात भीती बसेल, म्हणून मीच तसं न करण्यासाठी सुचवले. तोच एक भारदस्त आवाज ऐकू आला. तसं सत्याने मागे वळून पाहिले. एक 50शी गाठलेले, डोक्याला गुलाबी रंगाचा फेटा, चेहरा निमगोरा, डोळ्यात एक वेगळीच चमक असलेला इसम त्याच्यासमोर उभा होता. आपण कोण? तसं त्याने आपली नजर रोखत विचारले. साहेब, हे गावचे सरपंच कैलास गावडे पाटील आणि सरपंच साहेब हे मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर सत्या आणि त्यांचा हा सहकारी. आपणच ते नाही का बोलावलं म्हणून गावात आले. सत्याची आणि सरपंचाची ओळख त्या गावच्या पोलीस पाटलांनी करून दिली. नमस्कार साहेब, तसं सरपंच हात जोडत म्हणतात. नमस्कार सरपंच, पण आता मला सर्व खरं काय ते मॅटर आहे ते सांगा, त्याने जरा कठोर आवाजातच विचारले. साहेब, मला आणि या पोराला बी तसंच वाटते की ही आत्महत्या आहे, नरबळी नाही. कारण हे शव जेव्हा आम्हाला मिळालं तर तसं काहीच खाणाखुणा नव्हत्या की ते नरबळी वाटावा. सरपंच आपली बाजू क्लिअर करतात. अच्छा, मग तसं असताना तुम्ही का नरबळी म्हणत आहात आणि एवढी खबरदारी घेऊनही गावात ही बातमी पसरलीच कशी की ज्यामुळे लोक गेले 8 दिवस घराच्या बाहेर पडेनासे झाले आहेत? शिवाय तुम्ही म्हणत आहात आत्महत्या आहे, तर अजूनही कारण कसं काय सापडलं नाही या 10 दिवसात? त्याने भराभर प्रश्न विचारले. अहो, आत्महत्या आहे ती साहेब, दोघांनी केलेली, आणि आम्ही याला नरबळी म्हणतच नाही, पण गावची लोक आधीच निरक्षर आहेत. एक जण काही बोला की लोक चटकन त्याच्या बोलण्यावर अंधविश्वास ठेवतात. सरपंच साहेब थोडे वैतागून बोलले. आता त्यांच्या प्रश्नांना वैतागले होते की गावकऱ्यांना हे त्यांनाच माहीत. निरक्षर आहेत, साधी भोळी तर नक्कीच नसतील. जर तुम्हाला माहीत आहे ते आत्महत्या आहे तर तुम्ही गावाचे सरपंच आहात, म्हणून हे पटवून द्यायला हवं होतं सरपंच साहेब. आणि यात आमची काय मदत हवी आहे हेही आम्हाला आल्यापासून नीट सांगत नाही. जर तुम्हीच आम्हाला सपोर्ट करणारच नव्हता तर इथे बोलायला तरी कशाला? तोही आता पुरता वैतागला होता. अहो, नसतंच बोलावलं. आणि तुम्हाला काय वाटते, मॅ सरपंच म्हणून समजावलं नसेल वय गावकऱ्यांना? त्याची तिरक भाषा ऐकून आता सरपंच मनातून दुखावले. अहो, त्या लाख समजावेल, पण या अनपढ लोकांनी समजून घेतलं तर पाहिजे ना. त्यांना वाटतंय नरबळीचा प्रकार आहे. त्यात आमचा बबन्या, म्हणजे ज्यानं ते पहिल्यांदा प्रेत त्या चिंचाच्या झाडाला पाहिलं तेव्हापासून तोच ही खोटी माहिती पसरवतोय गावात. तो प्रथमदर्शी असल्याने लोक ऐकायला तयार नाहीत, आणि म्हणूनच त्यांच्या हट्ट्यामुळे केससाठी तुम्हाला बोलवलं. त्यांनी आता खरं काय ते सांगून टाकलं. अच्छा, आता जर आत्महत्या म्हणत आहात तुम्ही तर कारणही माहीत असेलच ना. तसं आता सत्या बऱ्यापैकी शांत होत म्हणतो. अहो साहेब, दोघं बी दारू लय प्यायचे. शहरात जाऊन पार वाईट मुलांची संगत लागली. तरुण वय, त्यात घरी शहरात जिथे राहायला होते तिथं रोज वरडायला कुणी बी नाही. त्या दारूपायी कर्ज वाढलं
आणि ते फडता येईना म्हणून ही असली ब्याद आठवली. गावात तोंड कसं दाखवायचं म्हणून मरणाला जवळ केलं. पोलीस पाटील आता बोलले. त्यांनी आतापर्यंत जो शोध घेतला होता तो सगळा त्यांच्या पुढे मांडला. केस तर इथेच सॉल्व्ह होऊनही तुम्ही दुसऱ्या डिपार्टमधील पोलिसांना बोलावले आहे. त्यामुळे सर्व आपल्या डिपार्टमेंटचं लक्ष या केसकडे लागून राहिलं आहे. त्यात नरबळीसारखा अगदी नाजूक विषय आहे हा. आता आम्हाला दिलीच आहे तर आम्हीही परत या केसचा तपास करतो आमच्या पद्धतीनं. काय राठोड? सत्याने बराच विचार करून म्हटलं. कशाला साहेब, त्याची काय बी गरज नाही. तसं पोलीस पाटील पटकन म्हणतो. तसं सत्याच्या भुवया उंचावतात. अहो म्हणजे सगळे पुरावे आपल्याकडे आहे ना, आणि ही आत्महत्याच आहे तर कशाला ना उगाच वेळ वाया घालवायचा. तुम्ही वाटलंच गावात अजून 2 दिवस राहा आणि उगाच शोध करीत असल्याचं दावा व पुरावे म्हणून हेच गावाला दावून आत्महत्या आहे सांगा. तुम्ही बी तीच सांगत हायसा म्हटल्यावर ते गाववाले शांत होतील. उगा तुम्ही काहून धावपळ करतायसा? पोलीस पाटील एका दमात सगळं बोलून मोकळा होतो. सत्य त्याच्या तोंडाकडे नुसता पाहत राहतो. अरे मर्दा, कशाला अडवतोय त्यांना? करू दे त्यांना त्यांचा तपास. आपल्याला बी माहीत आहे चांगलंच की आत्महत्याच आहे, तेव्हा कशाला उगाच टेन्शन. पण तोच पोलीस पाटलांचा खांद्यावर हात ठेवून सरपंच थोडं हसून म्हणतात. नाही, असं काही नाही. होऊ द्या तुमच्या मतानं. शेवटी गाव तुमचाच आहे. तुम्ही गाववाल्यांना चांगलं ओळखता. खूप विचारांती सत्य बोला. राठोड जरा अवाक झाला, पण नंतर विचारू असं ठरवून परत आपला चेहरा निर्विकार केला. कारण त्यालाही आता सत्याबरोबर राहून त्याच्या कामाची पद्धत चांगलीच माहीत झाली होती. बरं, तुम्ही म्हणाल तसं. आता सरपंच काही जास्त बोलले नाही. त्यांनी नुसती मान डोलवली. असं करा, तुम्ही दोघंच हायती ना, तर आमच्या वाड्यातच उतरा की 2 दिवस. तेवढंच शहरातल्या पोलिसांचा पाहुणचार करण्याचा आम्हाला मान. ते हसून म्हणतात. हो, आम्ही दोघेच आहोत आणि आवडेल आम्हाला गावाचा पाहुणचार करायला. तोही हलका हसत म्हणाला. बरं, मग चला आमच्याबरोबरच. गाव बी बघणं होईल तुमचं आणि गाववाल्यांना बी तुमची ओळख करून देता येईल. ते हसून म्हणतात. तसं सत्या मान होकारात हलवते. तसे सर्वजण निघाले. राठोडही त्यांच्यासोबत मागून येत होता. पण नजर मात्र सगळ्या गावात भिरभिरत होती. पण सत्यासाहेब, राग मानू नका, पण तुमच्याबरोबर एक लेडी इन्स्पेक्टर येणार आहे असं ऐकलं होतं मी. त्या नाही आल्या का? रस्त्यातून जाताना पोलीस पाटलाने विचारलं. चालत चालले होते कारण मेन गाव आणि चौकीत जास्त अंतर नव्हतं. हो, त्या येणार होत्या, पण त्यांचं काम निघालं अचानक म्हणून मग हा राठोड आला. त्याने बोलता बोलता मोबाईलमध्ये पाहिलं, पण अजूनही सरांनी मेसेज पाहिला नव्हता ना. त्यांचा कॉल किंवा मेसेज आला होता. त्याचं टेन्शन वाढलं होतं, पण तो चेहऱ्यावर तसं टेन्शन दाखवत नव्हता. असं होय. नाही म्हणजे ते लेडी इन्स्पेक्टर आहे ती सोबत म्हणून आम्ही केली होती तुमची सोय. तो पोलीस पाटील वेगळ्याच भावनेनं आपल्या कॅपवरून हात फिरवत म्हणाला. तसा सत्याला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला म्हणून त्याने नजर रोखत पाहिलं. अहो म्हणजे गैरसमज करू नका. आता एक बाई गावात यायची म्हटलं की तिला गावाला काही गुंडांपासून सुरक्षितता द्यावी लागते ना, म्हणून मी आपलं त्या अर्थानं म्हणालो. तसं त्या पोलीस पाटलाने ती नजर ओळखत ओशाळून म्हणाला. काय मग, काय वाटते ही केस कशी सॉल्व्ह करेल? आरवी कुठं गायब झाली आहे आणि कामठे सरही दिसत नाही आहे. काय भानगड आहे हे जाणून घ्यायचे ना? सबस्क्राईब करा चॅनलला. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल जरा प्रेम दाखवा चॅनलवरती. सबस्क्राईब जेवढे तुम्ही पाहताय तेवढे सबस्क्राईब पण होऊ द्यात, हो की नाही? चला तर मग भेटूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.